श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्त्व आहे. महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते. या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात. काही लोक या दिवशी व्रत देखील करतात. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या घरातील इडापिडा, वाईट भोग, करणी बाधा, नजर दोष सर्व नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल. माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली. यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा. यानंतर गंगाजळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारी ही करायची आहे. आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे. यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे. भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे. तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो. उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो. तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीची आगमनाची जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला करायचं आहे. कारण माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. म्हणजे आपण 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्या घराला नजर लागली असेल किंवा बऱ्याचदा आपले ग्रह चांगले नसतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तो करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. घरामध्ये जर वारंवार आजारपण येत असेल, कटकटी होत असतील, मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, किंवा खूप शिकलेली मुलं त्यांना मनासारखी नोकरी नाही मिळत आहे, किंवा विवाहयोग्य मुलं झाली पण त्यांचं लग्न जुळत नाही,
नाही, तर अशा इतर पण बऱ्याच समस्या जर तुमच्यासुद्धा जीवनामध्ये येत असतील तर हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे, जो प्रत्येकाने महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, स्टीलचीच प्लेट घ्यायची आहे आणि स्टीलच्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. आपल्याला काळे तीळच लागणार आहेत ह्या उपायामध्ये. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ लागणार आहे. खडे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, कारण माता लक्ष्मीचे 2 भाऊ आहेत, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. आणि जेव्हा आपण हे मीठ किंवा तुरटीपासून कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते. म्हणून आपल्याला थोडंसं खडे मीठसुद्धा त्या प्लेटमध्ये टाकायचं. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर आवर्जून तीच वापरा. जर काही कारणास्तव तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत, अखंड असले पाहिजेत उडीद, हे आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. आणि 5 आपल्याला लवंगा घ्यायच्यात. लवंगासुद्धा व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे, त्यासुद्धा अखंड असणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या वस्तू आपण प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत त्या आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायच्यात. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर मी आपल्या जीवनामध्ये, म्हणजे आपल्या जर मुलांवरनं ओळखत असेल तर असं बोलायचं आहे की माझ्या मुलांना नजर लागली असेल तर ती निघून गेली पाहिजे, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळालं पाहिजे. जर ते अभ्यास करत असेल त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे. अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये भाव असला पाहिजे. मोठ्यांचा किंवा आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरनं उतरवताना असं बोललं पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर त्यांचं जेवढं पण आजारपण आहे, नकारात्मकता आहे, दोष, हे सर्व निघून गेले पाहिजेत. अशा रीतीने आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत ह्या वस्तू उतरवायच्या. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात. उतरवताना आपल्या मनामध्ये हाच भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर मी माझ्या घरातली सगळी नकारात्मकता, दोष हे काढून टाकलेले आहेत आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा झालेला आहे. आणि त्यानंतर ह्या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला नेऊन फेकायच्यात. फेकताना आपल्याला एकदा त्या वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायच्या नाहीत. पण फेकताना आपल्याला काळजी एवढी घ्यायची की त्या वस्तूंवर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे किंवा कोणाच्या अंगावर किंवा कोणाच्या कपड्यावर किंवा कोणाच्या गाडीवर त्या वस्तू आपल्याला फेकायच्या नाहीत. एकदम रस्त्याच्या कडेला किंवा एकदम लांब नेऊन फेकायचे ज्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही. कारण आपण जे आपल्या घरातले दोष, नकारात्मकता काढलेली आहे ती कोणाला दुसऱ्याला त्याचा त्रास हा झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरी यायचं आहे, आपले स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे करायचं आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, सर्व नकारात्मकता, सर्व दारिद्र्य हे निघून जाऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होत असतो. अतिशय प्रभावी असा हा उपाय, म्हणून प्रत्येकाने आज संध्याकाळी हा उपाय करायचाच करायचा आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.